मध्यरात्री रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने राग डोक्यात गेला. धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं. नाचताना धक्का लागल्याच्या रागातून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगाव शहरात मध्यरात्री ही घटना घडली. 4 ते 5 जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जास्त रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. या घटनेमुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात मध्यरात्री ही घटना घडली आहे. डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसन थेट हत्येच्या थरारात झाले. 4 ते 5 जणांनी एका 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून हत्या केली. तरुणाचा जीव जाईपर्यंत आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत राहिले. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान 23 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. खामगावच्या बर्डे प्लॉट परिसरात तो कुटुंबियांसमवेत राहत होता आणि याच भागातील स्मशानभूमीच्या जवळ एका लग्न समारंभामध्ये डीजे सुरू असताना तरुण नाचत होते. यामध्ये शोएब नाचत होता. त्याचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून या अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील 4 ते 5 जणांनी शोएब खान अमीन खान याच्यासोबत वाद घातला आणि त्यानंतर 4 ते 5 जणांनी त्याच्या हत्येचा कट रचत त्याला संपवलं आणि या घटनेचा तपास खामगाव पोलीस करत आहेत. काल दिनांक 25/4/26 रोजी गोष्टी शिवाजीनगर हद्दीमध्ये बर्डे प्लॉट येथे मुलांच्या आपसी वादातून मारहाण झाली. तर त्यामध्ये शोएब या नावाचा मुलगा हा जखमी होऊन मरण पावलेला आहे. तर त्याबद्दल गोष्टी शिवाजीनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीच्या शोधकामी 4 पथकं रवाना करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक लोढा साहेब, ADPO श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करून आरोपीचा शोध सुरू आहे व पुढील तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी खामगाव.